पुणे हे वेगानं वाढतंय. आपण काय करतो, डीपी मध्ये प्लॅनिंग करतो की हे शाळेसाठी रिझर्वेशन आहे, हे रोडसाठी रिझर्वेशन आहे, हे करमणुकी साधण्यासाठी रिझर्वेशन आहे. पण त्या रिझर्वेशनचा विकास होत नाही. तर लोकांना पुण्यामध्ये राहण्याची पसंती, शासनाने विचार केला की इथं आय टी पार्क करायचे, इथं आपल्याला कमर्शियल हब करायचे, इथं इंडस्ट्रियल हब करायचे. हे जेव्हा गव्हर्नमेंट प्लॅनिंग करतं, आपण जेव्हा प्लॅनिंग करतो, मला वाटतं सर्वात आधी त्यांनी प्राधान्य इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. पुण्यामध्ये घरांच्या किमती, सरासरी किमती 84 लाख म्हणजे प्रति घर अशा झालेल्या आहेत. आणि स्वाभाविकपणे तुम्ही बांधकाम क्षेत्रात आहात, आतापर्यंत अनेक प्रकल्प तुम्ही इथे पुण्यामध्ये उभारलेत. परवडणारी घरं ही दुर्मिळ गोष्ट किंवा ही थोडीशी चॅलेंजिंग आव्हानात्मक गोष्ट झाली असं पुण्यामध्ये वाटतं. काय म्हणजे सार्वजनिक वाहतूक जी आहे ॲक्च्युली ती सुधारला पाहिजे. पुणे शहराची रूपं ही बदलत गेली. खरोखर जर आपल्याला सेकंड पुणे पुरंदरमध्ये करायचं असेल, नवं पुणे तिथं वसायचं असेल, तर तो इन्फ्रास्ट्रक्चरचा पूर्ण प्लॅन, डीपी प्लॅन तो लवकर मंजूर व्हावा, लवकर प्लॅन करावं. त्याच्यावर आजपासून मागे लागा. आणि एक सांगत असताना तुम्ही की राजकारण सोडून ते म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड जे तुम्ही राजकारण टाकलंय तर ते काय कारण आहे? नाही ते नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात आमचा मान्यवरांसोबत संवाद अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत कृष्णकुमार गोयल. नमस्कार. गोयल साहेब, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. थँक्यू. पुण्यातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण कृष्णकुमार गोयल यांना ओळखतो. मात्र त्याच बरोबरीनं ते पुण्याच्या विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील कार्यरत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याशिवाय पुण्याच्या प्रश्नांबाबत देखील त्यांना जिव्हाळा आहे. ते प्रश्न कसे सोडवले जातील, इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत, याबाबत देखील ते आपली मतं आणि भूमिका मांडत असतात. आणि त्याच अनुषंगाने आज आपण त्यांना इथे आमंत्रित केलंय. अर्थात पार्श्वभूमी किंवा संदर्भ आहे तो अलीकडच्या काळात वाचनात आलेल्या 2 बातम्यांचा. एक बातमी म्हणजे की पुण्यातल्या घरांची सरासरी किंमत 84 लाख इतकी झाली आहे. आणि दुसरी बातमी, एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की पुण्याचा एकूण विस्तार लक्षात घेता आता नवीन पुणे म्हणजे नवे पुणे किंवा जसं नवी मुंबई आहे त्याप्रमाणे नवं पुणे वसवण्याची आवश्यकता आहे. तर या पार्श्वभूमीवरती खरोखर नवं पुणे वसवलं तर या पुण्यातील प्रश्न जे आहेत ते सुटतील का, किंबहुना इथल्या नागरिकांचं राहणीमान हे सुसह्य होईल का, अशा अनेक प्रश्नांचा वेध आपण आज घेणार आहोत, उहापोह आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण कृष्णकुमार गोयल सरांना इथे आमंत्रित केलंय. सर, मी आता पार्श्वभूमी सांगितली आहे, 2 बातम्यांचा उल्लेख देखील केलाय. माझा पहिला प्रश्न आहे, हा म्हणजे पुण्याचा विकास विस्तार याविषयी बोलत असताना पुण्याची लोकसंख्या ही नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आणि 50 लाखाच्या वरती या शहराची लोकसंख्या गेली आहे. तर या लोकसंख्येचा भार या शहराला, मग नागरी सुविधा असू द्यात किंवा अनेक वेगवेगळे पैलू आहेत, विषय आहेत, त्या दृष्टिकोनातून सोचतोय का? आपला काय या संदर्भातलं मत आहे किंवा भाष्य आहे? आणि मला एवढंच सांगायचं की पुणे हे वेगानं वाढतंय. आज लोकसंख्या 50 लाख जरी असली, तर ती वेळ फार जवळ येईल की 1 कोटीपर्यंत आपली लोकसंख्या जाईल. आणि यासाठी आपण जसं म्हणता, तर आपण रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य सुविधा या जर वेळेवर उपलब्ध केल्या, हं, आपण काय करतो, डीपी मध्ये प्लॅनिंग करतो हं, की हे शाळेसाठी रिझर्वेशन आहे, हे रोडसाठी रिझर्वेशन आहे, हं, हे करमणुकी साधण्यासाठी रिझर्वेशन आहे. पण त्या रिझर्वेशनचा विकास होत नाही. हं, आणि काय होतं, लोकसंख्या वाढते, बिल्डिंगी उभ्या राहतात कॉन्क्रीटच्या. बिल्डिंग उभारल्यानंतर त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे गव्हर्नमेंटने देणं भाग आहे, बरं. महानगरपालिकेने देणं भाग आहे, ते मात्र वेळेत उभारले जात नाही. आणि त्यामुळे मग काय होतं, की रोड लहान राहिले. हं, 12 मीटरचा रोड आहे, तो जर 24 मीटर तुम्ही डीपीमध्ये दाखवलाय, हं, तर 24 मीटर व्हायला पाहिजे जागेवर. तो वेळेवर होत आणि त्यामुळे हा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न येतो, हं, हं, त्यामुळे येतो. आणि अशी जर पद्धत ही पुढच्या काळात राहिली, हं, पुण्यामध्ये तसं स्कोप भरपूर आहे हं, हं, काम करण्याला. पुणे म्हणजे आता पुणे जिल्हा म्हणता येईल. हं, हं, पी-एम-आर-डी आल्यामुळे 34 गावं पुण्यात आलेली आहे. आणि या 34 गावामध्ये जे रिझर्वेशन आहे, त्यांचं जर वेळेच आपण आता इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं,
तर मला वाटतं लोकसंख्या किती जरी वाढलं तर पुण्यावर ताण पडणार नाही. बरोबर. पण हं, या जर सुविधा वेळेवर आपण नाही दिल्या, त्या हं, इन्फ्रास्ट्रक्चर आत्तापासून उभं नाही केलं, हं. तर ते होणार नाही असं मला वाटतं. अलीकडच्या काळामध्ये पुणे बदनाम होत आहे. पुणे शहर हे बकाल होत चाललंय. इथल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. लोक त्रस्त आहेत. कधी काही लिव्हेबल आणि लव्हेबल असलेलं शहर हे आता दोन्ही दृष्टिकोनातून योग्य राहिलेलं नाहीये. म्हणजे लिव्हेबल तर नाहीच, पण लव्हेबलही नाही. लोकांना आता की नको ते पुन्हा असं वाटायला लागलंय. नाही, काही लोकांचं मत तसं असेल, बघायला या शब्दाला मी आक्षेप घेईन. हं, पण हं, निश्चित स्वरूपात पुणे हे लिव्हेबल आहे. हं, आपण संपूर्ण भारतात जर अनेक शहरांचं जेव्हा पाहिलं, हं, हं, तर लोकांना पुण्यामध्ये राहण्याची पसंती आहे. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी जेव्हा बघतो, हं, तेव्हा अनेक राज्यातील लोक किंवा आपल्या महाराष्ट्रातीलही अनेक लोक जे आहे वेगवेगळ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या इथली लोकांना एक पुण्यात राहायचा एक वेगळा अभिमान वाटतो आणि त्यांना असं वाटतं, की आपण इथं राहावं हं, आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो, की काही करून माझं एक फ्लॅट तरी पुण्यात असावा. हं, असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तसं वाटतं आणि त्या दृष्टीनेच इथली लोकसंख्याही वाढत गेली. इथं हं, त्याप्रमाणे बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळालेली आहे हं, आणि त्यामुळे हे शहर निश्चित स्वरूपात लिव्हेबल आहे. पण याच्यासाठी पुढच्या काळामध्ये याच्यावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आता मेट्रो आली. हं, मेट्रो आली तर मेट्रो घरापर्यंत पोहोचली तर हं. त्याची मजा वेगळी आहे. बरं. ती जर मेट्रो उतरून परत आपण गाडी घेऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन घरापर्यंत जात असू, तर ते मग थोडंसं त्रासदायक आहे. आता उड्डाणपुलावर जातो, उड्डाण झालं म्हटल्यानंतर पुढं काय पण हं, घरापर्यंत पोहोचू शकत नाही आपण. बरं. हं, तर त्यामुळं मला वाटतं या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल फार जर लक्ष हं, महानगरपालिका किंवा राज्य शासनाने दिलं, हं. तर लिव्हेबल निश्चित स्वरूपात लव्हेबल बी राहणार, लिव्हेबल बी राहणार असं माझं मत आहे. सर आत्ता आपण ज्याचा उल्लेख केला, की पुण्यामध्ये मेट्रो धावायला लागली आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपूल होत आहेत. हो. असं असूनही इथले प्रश्न म्हणजे विशेष करून वाहतूक कोंडीचा प्रश्न किंवा वाहतुकीचा प्रश्न हा काही सुटलेला नाहीये. अ, नागरिक मग सामान्य नागरिक असू द्यात किंवा पुणेकर नागरिक असू द्यात किंवा बाहेरून येणारे लोक जे आहेत, ते देखील या वाहतूक कोंडीमुळे त्रासलेले असतात. त्यांच्या अंगावरती काटा येतो अशी स्थिती आहे. तर हे मेट्रो असू द्यात किंवा उड्डाणपूल असू द्यात, ह्या प्रश्न का सुटत नाहीयेत असं? कारण त्याच्यामध्ये मला वाटतं कारण असं आहे, की पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर फार कमी होतो. हं, खरं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जर चांगल्या पद्धतीने झाला, हं, तर बऱ्याच अंशी याच्यामध्ये आता सध्या आपण पाहिलं असेल रोडवर प्रायव्हेट वाहनं खूप आहेत हं, आणि प्रायव्हेट वाहनं आता एका गाडीमध्ये एकच जण बसून चाललाय. जागा तर तो एवढी एवढं. व्यापतो आणि एका गाडीत 4 जण चालले. त्यामुळे आपण म्हणतो ना, की हं, अ, एकत्रित गेलं तर खर्चही कमी येतो आणि वेळही कमी लागतो आणि वाहतूक कोंडी होत नाही. आणि उड्डाणपुलं झालीत, पण हं, फ्युचरमध्ये पुढे जाऊन काय? म्हणजे रोड ज्या पद्धतीने मोठे व्हायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर हे वेळेवर व्हायला पाहिजे आणि सर्वात आधी त्याच गोष्टीची गरज आहे पुण्यामध्ये असं मला वाटतं. आज आता आपण पाहिलं असेल, की प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट लोक कमी यूज करतात. आता मेट्रोचं खरं जर पूर्णपणे जर जाळं सगळीकडे गेलं हं, आणि हाऊस टू हाऊस मेट्रो पोहोचली, हं. तर मला वाटतं फार मोठा आपला हा प्रश्न सुटेल. वाहतूक कोंडीचा. बरं. आत्ता जो आहे, कारण आता मेट्रोचं सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कधी सुरू होते, कधी आम्ही हं, हं. बसतो आणि वेळही वाचतो, पैसेही वाचतात. कारण कारण जाण्यापेक्षा मेट्रोनं गेलं कधीही स्वस्त पडतं, इकॉनॉमिकली पडतं. तर त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजेत. ट्रान्सपोर्टचा सुविधेचा वापर केला पाहिजे. स्वतःच्या गाड्या कमी वापरल्या पाहिजे आणि अ, एकंदरीत त्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर मला वाटतं फ्युचर काळामध्ये त्या गोष्टी सुटू शकतात. पण मला वाटतं आपण पुण्याचा विकास करताना किंवा हे प्रकल्प हाती घेताना सगळ्या गोष्टी उशिराने म्हणजे आता आपण आधी आय-टी पार्क तयार केला नंतर मग तिथे पोहोचायचं कसं यासाठीचे हो, रस्ते किंवा योजना आखायला सुरुवात करेक्ट. केली. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? तर आज बघा तुम्ही की अनेक कंपन्या केवळ वाहतूक कोंडी पुण्यामध्ये होते. कारण त्यांच्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या जे कोणी अधिकारी असतील किंवा जे संबंधित लोक आहेत, त्यांना पोहोचायला 2-2, अडीच-अडीच तास कामाच्या ठिकाणी पोहोचायला लागत बरोबर. असतील. तर हे काही मान्य होणार नाही, हे काही स्वीकार्य नाहीये. 100% मी तुमच्याशी सहमत आहे. अरुणजी, मी तुम्हाला सांगतो 10-12 वर्षापूर्वी एक मीटिंग पुण्यामध्ये झाली होती हं, आणि 12 वर्षापूर्वी मी तेव्हा हा प्रश्न मांडला होता, हं, की आपले इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जर हिंजवडीला आय-टी पार्क करताय, तर हिंजवडीचे रस्ते काय? तिथे उड्डाणपूल बांधा, तिथं वाहतूक व्यवस्था आज हिंजवडीवरनं घरी यायला 2 तास लागतात.
म्हणजे तुम्ही तिथं जे काम करता 5-6 तास आणि तर यायला 2 तास आणि जायला 2 तास असतील. तर आयुष्याचे म्हणजे माणसाचे श्रम असे वाया जातात 4 तास त्याचे आयुष्यातले. हो. रोजचे 4 तास जाणं म्हणजे फार मोठं हे आहे. हो. पण हेच जर जेव्हा आपल्याला एक शासनाने विचार केला, की इथं आय-टी पार्क करायचंय, इथं आपल्याला कमर्शियल हब करायचंय, इथं इंडस्ट्रियल हब करायचंय. हे जेव्हा गव्हर्नमेंट प्लॅनिंग करतं, आपण जेव्हा प्लॅनिंग करतो, मला वाटतं सर्वात आधी त्यांनी प्राधान्य इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. हं. की त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे लागणार आहे ते आधी तयार करा. नंतर तुम्ही आय-टी हबसाठी प्रयत्न करा किंवा तिथं कंपन्या आणा किंवा तिथं ज्या पद्धतीने कामगार वाढतील किंवा लोकांना रोजगार मिळेल. कारण रोजगार तर वाढले पाहिजे आणि रोजगार जोपर्यंत अशा कंपन्या येणार नाही, मल्टिनॅशनल कंपन्या येणार नाही किंवा आय-टी कंपन्या येणार नाही, तोपर्यंत रोजगार कसा वाढेल? पण हे करताना जेव्हा आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे, की आपलं जेव्हा गळ्यापर्यंत येतं, म्हणजे आता तहान लागली तर विहीर खोदायला जातो तर म्हणतात ना, तसं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. म्हणजे फार बोंबाबोंब झाली वर्तपत्रांनी, वाहिन्यांनी आणलं, अरे फार वाहतूक कोंडी झाली. मग कुठेतरी आपण शासन जागं होतं आणि मग म्हणतात चला हे रोड रायडिंग करा, हे अमुक करा, हे तमुक करा. पण हे आधी जर केलं, तर मला वाटतं हा ताण शहरावर पडणार नाही आणि लोकांनाही आनंदी जीवन जगता येईल. कारण घरनं निघाल्यानंतर आपण कामाचा आणि घराचा जो अंतर अर्धा तासापेक्षा जास्त असू नये. हो. तर त्यात जायला 4 तास, 2 तास आणि यायला 4 तास, 2 तास असे 4 तास जात असतील. तुमच्या हं. आयुष्यातले 3 तास वाया जातात. आणि नुसतं आणि त्याने राष्ट्राची हानी होते. इंधन हं. जळत राहतं. गाडी तर तुमची चालूच असते. ट्रॅफिक वाढते. म्हणजे कारण नसताना अनेक समस्या या उभ्या राहतात. मनस्ताप घडतो, मनस्ताप चिड होतो. होते. हो. माणसाचं स्वास्थ्य म्हणजे मनात जे वाटतं मानसिक अरे काय हे? आणि मग त्यावेळेला अनासे आपण सरकारला शिव्या द्यायचं हो. मनामध्ये येतं असं मनामध्ये. काहीतरी सरकारबद्दल वाईट हं. वाटतं. आणि याचाच परिणाम म्हणून काय होतं, की जसं की आता नवीन-नवीन तुम्ही म्हणता, की नवीन उद्योग यायला पाहिजे. नवीन गुंतवणूक येणं तर सोडा, म्हणजे ते खूप नगण्य आहेत ते बाहेर जायला लागलेत. हो. तर मग हे निश्चितपणे अपयश आहे ह्या व्यवस्थेचं, सरकारचं कुणाचं तरी, असं नाही का म्हणता येणार? नाही किंवा काय कुणाचा झालंय अपयश म्हणता येईल? काही आता तुम्ही बघा गुजरातमध्ये आपण गेलो तर ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे तिथे. हं. म्हणजे तुम्ही वन विंडो सिस्टम आहे. वन विंडो सिस्टमवर तुम्ही सांगितलं की मला प्लॉट पाहिजे. तर त्या अधिकारी तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोन करतो की तुमच्यासाठी 10,000 फुटाचा प्लॉट, 40,000 फुटाचा प्लॉट अवेलेबल आहे. बरं. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही? पण इथं आपल्याकडं प्रक्रियेला खूप वेळ लागतो. त्याला काही लिमिटेशन नाहीये. गुजरातमध्ये मला वाटतं मोदी साहेब गव्हर्नमेंट हं. सीएम असताना, हो. तेव्हा मी ऐकलंय आमचे अनेक म्हणजे महाराष्ट्रातले जे मित्र आहेत, त्यांनी ते गुजरातमध्ये लावल्या त्या फॅक्टऱ्या. आणि मी म्हटलं, "अरे का तुम्ही महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाताय?" तर ते म्हणाले, "अरे तिथं फटाफट होतं. इथं जे काम 2 वर्षात होत नाही, तिथे 2 महिन्यात होतं आमचं." आणि बिझनेस इमिजिएट चालू होतो. याच्या कटकटीमध्ये एवढा वेळ घालवण्यापेक्षा त्यापेक्षा अ, त्या गुजरातमध्ये जाऊन केलेलं काय वाईट आहे? तर हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा वाटतं, की जर ते शहर करू शकतं, तर आपण का करू शकत नाही? आपले अधिकारी एवढे का या बाबतीत थोडेसे अकार्यक्षम वाटतात? कारण स्पीड पाहिजे. कुठलाही बिझनेस असो, इंडस्ट्री असो, व्यापारी असो, प्रत्येकाला काय वाटतं, की बाबा माझी इन्व्हेस्टमेंट पटकन लिहून त्याचं रिटर्न इमिजिएट यायला सुरुवात झाली पाहिजे. पण त्या रिटर्न आपण इन्व्हेस्ट करत गेलो आणि व्याजामध्येच मरून जातो. तर मग माणसाला वाटतं, की अरे काय उपयोग काय मग इथं करून? जिथं फास्ट डिसिजन होतात, फास्ट अलॉटमेंट होतात, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे असं व्यापारी उद्योजकांना वाटत असतं. तर त्या दृष्टीने हे बदल जे आहे, हे आपल्याकडं झाला पाहिजे असं मला वाटतं आणि खरं तर आता खूप चांगले मुख्यमंत्री आहेत आपले, हं, हं. देवेंद्रजी फडणवीस. ते फार मोठा विचार करतात. बरं. त्यांची अनेक भाषणं मी ऐकलीत. तर त्यांची जे डेव्हलपमेंटबद्दलची आहे, पुण्याबद्दल असेल किंवा मुंबईबद्दल असेल, हं. त्यांचे जे विचार आहे, ते खूप आहे. पण ते विचार आवडणारे तसे अधिकारी जर आले, तर मला वाटतं या गोष्टीला मोठी चालना मिळेल. तर असं माझं स्वतःचं मत आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे अर्थात हा खूप लोकांच्या, सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बघा. आणि ज्याचा उल्लेख मी प्रस्तावनेतच केला, की अ, पुण्यामध्ये घरांच्या किमती, सरासरी किमती 84 लाख ही म्हणजे प्रति घर अशा झालेल्या आहेत. आणि स्वाभाविकपणे तुम्ही बांधकाम क्षेत्रात आहात. आतापर्यंत अनेक प्रकल्प तुम्ही इथे पुण्यामध्ये उभारलेत. तर परवडणारी घरं आता जसं म्हणजे की कारण हा विषय का जोडून येतो, तर ही वाढती लोकसंख्या म्हटल्यानंतर लोक इथे येतात शिक्षणाच्या निमित्ताने, उद्योगधंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि मग त्यांना राहायला घर तर पाहिजे. मग परवडणारी घरं ही दुर्मिळ गोष्ट किंवा ही थोडीशी चॅलेंजिंग, आव्हानात्मक गोष्ट झाली आहे, असं पुण्यामध्ये वाटतंय. काय तुमचं? नाही ॲक्चुअली तर तुम्हाला सांगतो हं. पी-एम-आयची जी योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, हं. त्या जर मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या असत्या, तर सर्वांनाच घरं, परवडणारी घरं म्हणजे त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न होते, की प्रत्येकाला राहणाऱ्या माणसाला, भारतात राहणाऱ्याला
त्याचं घर असावं आणि ती योजना खूप चांगली आहे. बरं. पण त्याची अंमलबजावणी जी आहे ना, ती फार स्लो पद्धतीने होते. आणि आता पुण्यामध्ये 84 म्हणजे प्रॉपर सिटीमध्ये म्हणाल तर मी मान्य करतो. पण आजूबाजूला म्हणाल तर असं काही नाही 84च लाख आहे. हे मीही पेपरला वाचलं होतं, हो, की हो. 84 लाख 70, 75, 80 लाखाला मिळतं आणि तुम्ही जर तळेगाव, शिरगाव त्या भागात गेलात तर ती 30-35 लाखाला सुद्धा आजही मिळतात. नाही असं काही नाहीये 1 बेडरूमचं. 2 बेडरूम म्हटलं तर 50 लाखापर्यंत ती मिळतात. तर 84 लाख म्हणजे हे प्रॉपर तुम्ही सिटीमध्येच आलात आणि तुम्हाला सिटीमध्ये पाहिजे असेल, तर आपलं म्हणणं बरोबर आहे. पण सिटीमध्ये जागा फार कमी आहे. जागेचे रेट गगनाला भिडलेले आहे. तिथं डेव्हलपमेंट करायला खूप त्रास होतो. म्हणजे कन्स्ट्रक्शनला रात्रीच कन्स्ट्रक्शन करावं लागतं, दिवसा करता येत नाही. अनेक गोष्टी असतात. त्यामुळे सगळी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढत जाते. आणि पुढच्या काळामध्ये आता जी ही 34 गावं आलीत, हं. याचा जर विकास आता पुणे महानगरपालिकेचा तो भाग आहे. हो. त्याचा इन्फ्रा जर लवकर बांधलं गेलं हं, फटाफट, हं. तर मला वाटतं लोकांना 84 काय त्यापेक्षा कमी रेटला सुद्धा घरं मिळू शकतील. पण इन्फ्रा फास्ट व्हायला पाहिजे. रोड बनेल, आरोग्य सुविधा असेल हं. त्याची, पाण्याची सोय असेल. कारण शेवटी घर म्हटल्यानंतर त्याला पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, लाईट पाहिजे. 3 मूलभूत गरजा आहे. हं. आणि त्या ज्या जर एवढं झाल्या तर त्या पद्धतीने अडचणी येणार नाही मला असं वाटतं. पुण्यात मिळू शकतील घरं हं. पुढच्या काळात सुद्धा. नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी म्हणजे कुणाला पुण्याच्या मध्यवस्तीत किंवा अगदी पेठेतच घर पाहिजे हां. असं नाही. आता पण तो आता काळ तो राहिला बी पण नाहीये. हां, पण तळेगाव म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय, की बाहेर. पण आता पुन्हा म्हणजे काय, की पहिल्या प्रश्नाशी त्याचा संबंध असा हां. आहे, की मग जो तिथे राहणार एक तर आज तुमच्याकडे सार्वजनिक वाहतूक नाही. तिथून जर कामाला समजा आता यायचं, मला सांगा ना, की तळेगावच्या माणसांनी खराडीला कामाला यायचं. तर तो बरोबर. म्हणजे सकाळी निघाला तर संध्याकाळी म्हणजे आठवड्यातले त्याला 4 दिवस किंवा 3 दिवस काम करावं म्हणून मी लागणार. म्हणा मेट्रोची कनेक्टिव्हिटी झाली, झाली. हां. तर तो 20-25 मिनिटात पोहोचू शकतो. तर तेवढं तळेगावनं जरी निघाला, हो. तर तो तर त्याच्या कामावर जाऊ शकतो. मेट्रोची कनेक्टिव्हिटी जेवढी किंवा पी-एम-पी-एलचं हं, आपलं जे चाललेलं आहे, हं, त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं, हं. म्हणजे सार्वजनिक वाहतूक जी आहे, हो. ॲक्चुअली ती सुधारायला पाहिजे. बरं. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन तळेगावनं निघाला आणि कामाला तर तुम्हालाही परवडणार नाही, कारण तुम्हाला पगार किती आणि त्याला जाण्या-येण्याला खर्च किती. हो. आणि यामुळे मला वाटतं अरुण, की सार्वजनिक ज्या ट्रान्सपोर्ट आहे, त्याचा विचार हा सर्वांगीण व्हायला पाहिजे. ते जर ट्रान्सपोर्ट वापरलं आपण, हं, मग मेट्रो असेल, पी-एम-पी-एल असेल किंवा हं, काही बाकीच्या बसेस असतील, हं. पण त्याच्यामुळे त्याने जो प्रवास केला तर तो फार स्वस्त पडतो आणि आणि शाश्वती राहते हो. आणि अपघाताचंही टेन्शन राहत नाही. कारण स्वतः आपण जेव्हा गाडी चालवतो, कुठेतरी धाकधूक तर असते ना. कुठं काय ऐनवेळेला होईल सांगता येत नाही. आणि ही सुरक्षित वाहतूक वाटते आपल्याला. आणि नागरी सुविधांचा अभाव हा आहे. जसं तुम्ही आता म्हणजे समाविष्ट गावांचा विषय काढला, की 34 गावं. पण त्यात आपल्याला माहिती आहे, की आपल्या पुण्याच्या डीपीचा काय आहे, म्हणजे इतिहास आहे. हां. हां. पुण्याचा विकास आराखडा म्हणजे आधीच्या समाविष्ट गावांचा आहे किंवा जुन्या पुण्याचा विकास आराखडा त्याच्यानंतर की कधी तो समाविष्ट आराखडाचा म्हणजे काय पण गावांचा याला आराखडा तयार मंजुरीला एवढा व्हायचा, वेळ का त्याला लागतो हेच मंजुरी मला कळत नाही. हां, त्याच्यावरती म्हणजे पण पण आता त्याच्यात अर्थात अनेक अर्थपूर्ण गोष्टी मी काय बोलू शकत नाही त्याबद्दल. दडलेल्या असतील. नाही, तुम्ही बोलू शकत नाही किंवा तुमचं हास्यच ते देखील खूप अर्थपूर्ण आहे. योग्य अर्थ लोकांना निश्चितपणे अरे खरंच म्हणजे प्रेक्षकांना सांगू अरुण, आता हं, रिंग रोडचा विषय घेतलाय. हो. रिंग रोड जितका फास्ट त्याचं ॲक्विजिशन होईल हं, आणि रिंग रोड चालू होईल ना, त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी होईल. लोकांना येण्या-जाण्याचा खर्च कमी होईल. म्हणजे लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल त्याच्यामुळे. बरोबर, आता रिंग रोड प्लॅन तर केलाय आपण. बरं. आता आपली मेट्रो किती वर्ष रखडली होती. खालनं घ्यायची की वरनं घ्यायची बरोबर. याच्यावरूनच 10 वर्ष वाद हां. चालला होता. पण कुठेतरी शेवटी मोदी गव्हर्नमेंट आला आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि भराभर चालू झाली. तर आज कमीत कमी सर्वीकडे आपण बघतो की मेट्रो जाळं उभं तर सुरुवात हो, झाली. बऱ्याच आहे. त्यामुळे ही एक आशा आहे की पुढच्या 5 वर्षात तर संपूर्ण शहर हे मेट्रोमय होईल बरोबर. किंवा रिंग रोड एकदा सुरू झाला तर जे बायपासने बहुतांश ट्रॅफिक जे आहे, ट्रक्सची जी हेवी लोडची जी वाहतूक आता हं. सिटीमधनं होते, ती बाहेरनं चालू होईल. त्यामुळे हे सगळे रस्ते मोकळे होतील आणि जाण्या-येण्याला लोकांना जरा आनंद होईल असं मला वाटतं. मला प्रश्न असा पडतो, की आता आपण म्हणजे डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार म्हणतो. आता पुण्याच्या बाबतीत म्हणायचं ट्रिपल इंजिन सरकार. हो. म्हणजे कसं की पुणे महापालिकेमध्ये एक ज्या पक्षाची सत्ता आहे, त्याच पक्षाची सत्ता ही राज्यामध्ये आहे राज्यात आहे आणि आणि देशात केंद्रात आहे. देखील आहे. बरोबर. असे ट्रिपल इंजिन सरकार असून देखील हे प्रश्न नागरिकांना का त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ह्या अडचणी आहेत किंवा मग विकासामध्ये हे गतिरोधक का का निर्माण होतात? काय? अवघड आहे उत्तर देणं. पण असं आहे, की हं, शेवटी हे खरं आहे, हं, की अ,
पुणे महानगर म्हणजे पुणे शहर असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल किंवा देश असेल, तिघांमध्ये एकच सरकार आहे. समन्वयाचा अभाव असावा मला वाटतं. इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिसते मला हो. एकंदरीत. पण तेवढी ती जी इच्छाशक्ती आहे ना, ती खाली पर्क्युलेट झालेली नाही असं मला वाटतंय. ज्या स्पीडने ते काम करायला इच्छितात, बघतात, तसं खालीपर्यंत ते स्लो आहे असं मला वाटतं पर्सनली. आणि खरं म्हणजे खूप चांगली संधी आहे ही. तिन्हीकडे एकच सरकार असल्यामुळे कोणाला आता एक वेगळे विरोधी पक्ष असते, वेगळे गट असते, तर बाबा खालनं आम्ही पाठवलं आणि वर प्रपोजल सँक्शन नाही झालं हे सांगता येतं. आज तर तशी परिस्थिती नाहीये. इव्हन पंतप्रधान सुद्धा फास्ट आहे त्या बाबतीत. म्हणजे त्यांचे निर्णय, त्यांची एकाएक ज्या कल्पना आहेत, कल्पनाशक्ती जबरदस्त आहे. मुख्यमंत्र्यांची जबरदस्त आहे. त्यामुळे मग खालीपर्यंत होत नाही. इच्छाशक्तीची अभाव दिसतोय मला वाटतं. बाकी काही नाही. गतिरोधक म्हणजे इच्छाशक्ती नावाचा फलक हा त्या गतिरोधकावरती लावण्याची आवश्यकता आहे. एकीकडे नागरी सुविधांचा अभाव हा तर विषय आहे. त्याच बरोबरीनं पुणे खूप छान शहर आहे. म्हणजे तुम्ही बघता की सगळ्या बाजूने निसर्ग, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, वॉटर बॉडीज आहेत, नदी आहे. म्हणजे शहरातून मधोमध वाहणाऱ्या 2 नद्या आहेत. तर त्याचा देखील ऱ्हास म्हणजे निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास देखील या सुज्ञ लोकांच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय बघा. म्हणजे केवळ सुशोभीकरण केलं म्हणजे पर्यावरण राखलं गेलं असं नाही, तर टेकड्या फोडायला नको, याचा देखील विचार व्हायला पाहिजे. वृक्षतोड व्हायला नको, याचा देखील विचार व्हायला पाहिजे. नदीचं प्रदूषण हे कसं टाळता येईल? आता तो किती वर्ष तो आपला दायकाचा प्रकल्प अजूनही आपण तेच अस्वच्छ घाण पाणी त्या बरोबर. नदीमध्ये सोडतो अशी अवस्था आहे. ही पर्यावरणाची हानी किंवा पर्यावरणाचं पर्यावरणाबद्दल तर आपण जागरूक असलंच पाहिजे. कारण पर्यावरण जर चांगलं असेल, तर एक चांगली हवा, पाणी म्हणतात ना आपल्याला ती हं, स्वच्छ मिळेल. आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न सर्वांनीच करणं भाग आहे. म्हणजे फक्त मी असं म्हणणार नाही, की सरकारची जबाबदारी आहे किंवा महानगरपालिकेची, पण प्रत्येक नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीने, नागरिकाने प्रयत्न त्या दृष्टीने केले पाहिजे आणि ती आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः काय करू शकतो, ते आपण थोडंसं त्याच्यात पाहिलं पाहिजे. हे 100% आहे, की पुणे ला तर इतिहास आहे. एक काळ सायकलींचं शहर होतं. मग टांग्यांचं शहर झालं. बरं. मग स्कूटरवाले आले. मग कार झाले. मग विद्येचं माहेरघर झालं. मग आय-टी हब झालं. आता तर ग्रोथ सेंटर. ग्रोथ सेंटर झालं आणि आता तर मेट्रोचं शहर झालंय हो. पूर्ण. म्हणजे तर त्यामुळं पुणे शहराची रूपं ही बदलत गेली. पण हे करत असताना तुम्ही जे म्हणता ते पर्यावरणाबद्दल आपण 100% लक्ष दिलं पाहिजे किंवा आपल्या ज्या नद्या आहेत, त्या दूषित कशा होणार नाही. नागरिकाची जबाबदारी की राडा-रोडा तिथे टाकणं, कचरा टाकणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं. याच्यापासून आपण प्रत्येकाने काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी सांभाळली, तर मला वाटतं हे नक्की याच्यापासून आपल्याला प्रयत्न करता येतील चांगल्या गोष्टी करण्याचे. शहराबद्दल जे काही वाईट बोललं जातं, तर त्या संदर्भात बांधकाम व्यावसायिक हे नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी असतात बघा. अ, तुम्ही देखील एक बांधकाम व्यावसायिक आहात. तर हे बांधकाम व्यावसायिक शासन आणि प्रशासन किंवा त्यातल्या काही घटकांच्या साथीनं त्यांनी या शहराची वाट लावली आहे. असं सरळ म्हणजे जाहीरपणे बोललं जातं. अ, तुम्हाला हे पटतंय का? मला बिलकुल पटत नाही. मला सांगा बांधकाम व्यवस्थेचा काय दोष आहे या सगळ्या गोष्टीमध्ये? बांधकाम व्यवस्थित प्लॅन पास करून घेतो. प्लॅन पासप्रमाणे बिल्डिंगा बांधतो. बिल्डिंगाप्रमाणे पण काय होतं, तो दोष आम्हाला काय मिळतो? जसं मी सुरुवातीला सांगितलं अरुण, की इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत नाही. हं, आता तुम्ही 18 मीटर, 24 मीटर प्लॅनवर आम्हाला प्लॅन मंजूर करून देता आणि 24 मीटर रोडच तुम्ही बनवत नाही तिथं. हं, बांधकाम व्यवस्थित काय करणार त्याला? नाहीतर बांधकाम व्यवस्थेला सांगा ना. तुम्ही अधिकार द्या, बघा हा 24 मीटर रोड तुम्ही बनवा. त्याचा काय एफ-एस-आय किंवा खर्च तुम्ही हं, कॉन्ट्रॅक्टला जो देणार ना, हं, आम्हाला निम्मा द्या. हं, पण आम्ही तो डेव्हलप करू. 30 मीटर असेल, 24 मीटर असेल, 18 मीटर असेल. हे रोड डेव्हलप होत नाही. पाईपलाईन जी तुमची जुनी होती तीच आहे पाण्याची. त्या जर पाईपलाईन वेळेवर नाही चेंज केल्या, तुम्ही आमच्याकडनं सगळे तर प्लॅन पास करताना सर्व पाणीपट्टी घेता, सफाईपट्टी घेता, शिक्षण कर घेता, सगळ्या गोष्टी घेतात. त्याचे पैसे भरतो. कोट्यवधी रुपये आम्ही प्लॅन सँक्शनला टाकतो. आणि कोट्यवधी रुपये टाकल्यानंतर प्लॅन सँक्शन होतो आणि हं. सँक्शन झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही व्यवस्था आता ज्या ठिकाणी पाणीच अवेलेबल नाहीये, तिथं तुम्ही प्लॅन पास होऊन देता. तुम्ही म्हणता तुम्ही पाण्याची लाईन टाका. आम्ही कशी काय टाकणार? आम्हाला कोण परमिशन देणार? तर तो टँकरने पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी. हो. म्हणजे आधी इमारती किंवा आधी प्रकल्प उभे राहतात. हां, पण महापालिका त्यांना सांगते, की बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याची व्यवस्था करावी. हां. आता कशी करणार? मग तुम्ही परवानगी द्या ना तशी.
बा ती परवानगी कोणाच्या हातात आहे? मग ते महानगरपालिका म्हणते तुम्ही शासनाकडे जा, शासन म्हणतं खाली जा. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यामुळे ते टीकेचा धनी हा बांधकाम व्यावसायिक होतो. कॉमन माणसाला वाटतं आपली चूक आहे. पण आमची चूक नसते त्याच्यामध्ये काय, 100%. पण तुम्ही जेव्हा आमच्याकडनं कोट्यवधी रुपये घेता, त्याच वेळेला तुम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर का नाही उभे करत? तुम्ही तिथं एक का नाही पाण्याची व्यवस्था करत? का नाही लाईटची व्यवस्था? म्हणजे तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही तुम्हाला जर एम-एस-सी-बीचं सेंटर बांधायचं आहे, तर आम्हाला हं. 5 गुंठे 10 गुंठे जागा द्या तुमच्या ह्याच्यातली. आम्हाला द्यावी लागते ती. बरं. पण ती जर तुम्ही वेळेवर नाही उभी केली, तर आम्ही काय करणार त्या गोष्टी? पण त्यामुळं मला हे मान्य नाहीये, की टीकेचा धनी आम्ही होतो. होतो. ठीक आहे, आम्ही आपलं काय बोलत नाही. आमचा व्यापारी बाबा ठीक आहे बाबा, तू मोठा. तुला टीका करून समाधान मिळतं तर हरकत नाहीये. नाही. आणि आपला व्यवसाय टिकवणं, वाढवणं हे आपला आता महत्वाचं. शेवटी व्यवसाय तर टिकला पाहिजे, नाराज तर करता कामा नये कोणालाही. आता माझी आई बोलल्यावर कदाचित काही लोक नाराज बी होतील. आता परवाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे हं. ज्याचा उल्लेख मी आता प्रस्तावनेमध्ये केला तो म्हणजे की पुण्यात एक भूमिपूजन समारंभ होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील त्याला उपस्थित होते. आणि हा सगळा म्हणजे पुण्याविषयी बोलत असताना पुण्याचे प्रश्न, पुण्याच्या समस्या, पुण्याच्या लोकांचं राहणीमान या सगळ्याविषयी बोलत असताना त्यांनी की आता नवं पुणे हे उभारलं गेलं पाहिजे. म्हणजे कारण पुरंदरला नवीन विमानतळ होतंय आणि मग दिवे घाट ते पुरंदर हा सगळा परिसरामध्ये नवीन पुण्याची उभारणी गरजेची आहे असं ते बोलले. तुम्हाला असं वाटतं का की नवीन पुण्याच्या उभारणीतून या शहराचे मूळ पुण्याचे प्रश्न सुटतील? आणि दुसरा असा भाग की नवीन पुणे उभारलं तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सोर्सेस आणि रिसोर्सेस आहेत ते कुठनं उपलब्ध करणार? कारण नुसतं शहर बसून नाही चालणार. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करायला लागेल. त्यासाठी आणखी काय रस्ते तर आहेत म्हणजे हे सगळं. म्हणून जी याच्यामध्ये काय आहे, की ही बातमी मी सुद्धा वाचली. गडकरी साहेबांनी हं, सांगितली आणि मला वाटतं ती फार योग्य आहे. जसं मुंबई झाल्यानंतर मुंबई मोठं शहर झालं हं. आणि मुंबईनंतर काय? तर नवी मुंबई झाली आणि नवी मुंबई झाल्यावर आज आपण पाहिलं असेल तर एअरपोर्टही झालं. हो, आज पुण्याच्या एअरपोर्टवर एवढा लोड आहे हो. आणि पुरंदर विमानतळाचं चाललंय. गेले कित्येक वर्षापासून चाललंय. पण आपल्या या गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आणि ॲक्विजिशन सुरू झालंय. बरं. ॲक्विजिशन लवकर व्हावं. पण खरोखर जर आपल्याला सेकंड पुणे पुरंदरमध्ये करायचं असेल, नवं पुणे तिथं वसवायचं असेल, तर तो इन्फ्रास्ट्रक्चरचा पूर्ण प्लॅन, डी-पी प्लॅन तो लवकर मंजूर व्हावा. लवकर प्लॅन करावा. त्याच्यावर आजपासून मागे लागा. आत्ता मागे लागलो तर 5 वर्षात होणार आहे ते. बरोबर. आत्तापर्यंत जर आपण बोललो आणि नाही काही केलंच नाही, तर काहीच होणार नाही. निश्चित स्वरूपात पुण्याचा भार कमी होईल. हं, जर नवं पुणे तिथं झालं, तर लोकांना काय पाहिजे बाबा मी किती मिनिटात पोहोचतो तिथे. बरं. मी पुण्यात राहून आज आता बघा मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे पुण्यावरनं मुंबईचा प्रवास 2 तासात झाला. एकेकाळी 6-6, 7-7 तास मला आठवतंय. हो, मी 8-8 तासात पोहोचलोय. हो, म्हणजे जुना जो बॉम्बे हायवे होता त्यावेळेला हो. आणि मग म्हटलं अरे बाय रोड जाण्यापेक्षा मग डेक्कन क्वीन धरायला चालू केलं. चला 3 तासात तरी आपण पोहोचू. तर त्याप्रमाणे आता जसं झालं असंच पुण्यात राहणारा मनुष्यही जर नव्या पुण्यात तो तिथे राहायला जाईल, हं, हं. नवी पुण्यामध्ये. कारण तिथं रेट कमी असतील जागेचे. नाही. आज जे फ्लॅटचे रेट इथं वाढलेले आहे किंवा एका जागेचे रेट वाढलेत. तिथं आज तेवढे रेट जागेचे वाढलेले नाही. म्हणजे आता जागेचे रेट कंट्रोलमध्ये आहे. हो. पण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं गरजेचं म्हणजे तुम्ही एकतर डी-पी आधी लवकर तयार करा. हो. तो तयार करून मग तो ठेवू नका. त्याला लागली वर्षभरात मंजुरी द्या. हं. काय त्याचे सजेशन, ऑब्जेक्शन असतील लोकांचे आणि प्लॅनिंग करा, की कशा पद्धतीने रोड असतील, कशा पद्धतीने सार्वजनिक वाहतूक असेल, हं. कशा पद्धतीने तिथं मेट्रो करणार आहात का? उड्डाणपूल होणार आहे का? किंवा जे काही थिएटर्स लोकांना शाळा पाहिजेत, कॉलेजेस पाहिजेत, हॉस्पिटल्स पाहिजे. करमणुकीची साधनं पाहिजेत, हॉस्पिटल्स पाहिजेत. या सर्व सुविधा जर त्या ठिकाणी ॲट अ टाईम झाल्या, हं. आता तुम्ही घरं बनवली नुसती तिथे, बिल्डिंग बनवल्या, पण सुविधाच नाहीये, हॉस्पिटलच नाहीये. पाण्याचीच वेळेवर येत नाही, तर कोणी जाणार नाही. तो फास्ट विकास त्याचा होणार नाही. कारण तर त्या पाण्याची तर खूप मोठी म्हणजे आत्ता जरी बघितलं तरी आत्ताही म्हणजे आपलं काय ते 25-30 टीएमसी आपल्या 4 धरणात हो. मिळून धरण साखळीत गोळा आता 1 होतंय. दिवसाआड पाणी आपलं थोडासा पाऊस कमी पडला तर आपण म्हणतो 1 दिवस पाणी आणि 1 मग या दिवसाआड नव्या पाणी वापरा. पुण्याला पाणी कसं चढवणार? कुठनं? हां, म्हणून मग तर या सर्व गोष्टीचा विचार करून हं, त्याची जी तज्ञ आहेत त्यांची मीटिंग घेऊन हं, त्याचा पूर्ण आराखडा तयार केला पाहिजे आणि हे काम एवढं सोपं नाहीये तसं. हं, मनावर घेतलं तर सोपं आहे. मनावर नाही घेतलं तर सोपं नाहीये. पण मनावर घेऊन जे कोणी करणारे याच्यामध्ये टीम असेल, त्यांनी त्याच्यामध्ये सूक्ष्म प्लॅनिंग करून तो तो फास्ट करावा. तर या गोष्टीला फ्युचरमध्ये
मला वाटतं आज जरी आपण विचार केला तर 10 वर्ष लागतील या सगळ्या गोष्टीला. माझा तरी असा अंदाज आहे. कारण बोलणं सोपं असतं तसं, पण ते करणं तसं अवघडच असतं. कृष्णकुमार गोयल यांचा परिचय करून देताना मी त्यांचा उल्लेख सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व असं देखील बोललो. आणि त्याच अनुषंगाने मला की म्हणजे आणि हं. योगायोग असा की आता म्हणजे हो. 2 दिवसांपूर्वी आपली पुणे फेस्टिव्हलच्या हां. अध्यक्षपदी म्हणजे जी एक मोठी परंपरा आहे हो, पुण्याच्या हो, हो. दृष्टिकोनातून पुण्यातला हं. गणेशोत्सव हा आंतरराष्ट्रीय किंवा विश्व स्तरावरती नेण्यासाठी मोठं योगदान या पुणे फेस्टिव्हलचं आहे. तर त्याचे चेअरमन त्याचे अध्यक्ष आपण आहात. तर त्याला थोडंसं असं म्हणजे धरून हा माझा प्रश्न आहे, की अलीकडच्या काळामध्ये पुण्यातली संस्कृती आणि सहिष्णुता ही कमी होत चालली आहे. मी लोप पावली असं म्हणणार नाही, पण तिचा ऱ्हास होत चाललाय. असं तुम्हाला वाटतं का? कारण त्याविषयी देखील बरंच बोललं जातं, की आधीचं पुन्हा आता राहिलं नाही. नाही असं बोलतात लोकं, पण आपण जर कार्यक्रम घेतले तर लोकं येतात. हे हं, माझा अनुभव असा आहे, की काही टीका करणारे तर काही करत असतात त्याच्यामध्ये हं, आणि त्याला कारण थोडंसं आजची पिढी, हं, आता आजच्या पिढीला आणि पूर्वीची जी तुमची आमची जी पिढी आहे, हं. त्यांना जेव्हा गोष्टी आवडतात, तर आता आता आपल्याला पंडित भीम जोशी आवडतात. हो. पण आजच्या पिढीला ते म्हणजे हं. हू इज पंडित बरोबर, भीमसेन जोशी बरोबर. म्हणजे हं, म्हणजे त्यावेळेला तेव्हा दुःख होतं, हं, की अरे यांच्यावर काही संस्कार नाही, यांना काही माहीत नाही किंवा आपण हं. पुलंबद्दल विचारलं, हो. तर त्यांना माहीत नसतं माहीत काय. नसतं. पण तुमच्या आमच्या पिढीला किंवा आपल्या पिढी नेक्स्ट पिढीला माहिती असतं सगळं. हं, तर त्यामुळं याच्यावर लक्ष देणं ही पालकांची जबाबदारी आहे, खरं म्हणजे. हं. तुमच्या मुलांवर तुमचे संस्कार तुम्ही केले पाहिजे. तो बाहेरचा येऊन करणार नाही. तो काय तुम्हाला Google सांगणार नाही. बरं. तो संस्कार तुम्ही तुमचेच केले पाहिजे आणि हे हळू-हळू जसा टेक्नॉलॉजी चेंज होत चालली, तसं आई-वडिलांचे दुर्लक्ष होत चाललं. स्क्रीन टाईम सगळ्यांचा वाढलेला आहे आणि स्क्रीन टाईममध्ये फालतू गोष्टी, बाकीच्या गोष्टीवर म्हणजे ज्ञानार्जनपेक्षा बाकी गोष्टीवर लोकं लक्ष देतात आणि त्यामुळे मग काही लोक टीका करतात, "अरे, पूर्वीसारखं राहिलं नाही." पण ते राहण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं नाहीये, महानगरपालिकेचं नाहीये. हे आपलं स्वतःचं काम आहे असं मला वाटतं. हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आणि त्या दृष्टीने त्याने केले पाहिजे. पूर्ण फेस्टिव्हलच्या माध्यमातून अनेक शोज आत्तापर्यंत केले. पुढच्या काळातही आम्ही करणारच आहोत. हं, आणि आमचा मानस हा असतो, की जो पुण्यात राहणारा म्हणजे लोकल जे कलाकार असतील, त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्यांना समाजापुढे आणावं. त्यांचे कलागुण लोकांना दाखवावे. जेणेकरून त्यांना उत्साह येऊन ते पुढच्या काळात मोठे कलाकार होतील. ते संगीत क्षेत्र असेल, नाट्य असेल, हं. कला असेल, क्रीडा असेल, त्या बाबतीतला आमचा प्रयत्न असतो. म्हणजे पुण्याची संस्कृती ही टिकायला हवी आणि ती टिकवण्याची जबाबदारी ही पुणेकर आणि इथल्या पुणेकर आणि माणसाची, मराठी माणसं, मराठी माणसाची माणसाची माणसाची. किंवा पुणे ज्या कुठली धर्माची धर्म असतील त्यांची आहे. हो. ही नुसती मराठी माणसाची नाही म्हणणार, पण नाही सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांची आहे. नाही महाराष्ट्रात राहणारा तो हां, मराठी या हां, अर्थाने मराठी आहे. म्हणतो आपण. बरोबर आहे. त्याला काही जातीभेद किंवा बरोबर, प्रांतीय बरोबर. हां, हे म्हणजे हां. शीर्षक देण्याचे काही कारण नाही. बरोबर. असा तो आहे. अ, आता थोडं की पुण्याविषयी पुन्हा की आपण पुणे शहर हे झपाट्याने विकसित होत गेलेलं, मोठी म्हणजे लोकसंख्या वाढते वगैरे वगैरे सगळं झालं. अ, पण सर्वार्थाने हे शहर स्मार्ट म्हणजे एकीकडे संस्कृती देखील टिकवायची, हो. परंपरा देखील जोपासायच्या आणि दुसऱ्या बाजूला नवनवीन आव्हानांना सामोरं जात किंवा नवनवीन गोष्टी आत्मसात करत हे शहर सर्वार्थाने स्मार्ट बनणं देखील आवश्यक आहे. तर 100% ते तर हे शहर लिव्हेबल आणि लव्हेबल होईल. तर त्यासाठी नेमकं काय करायला लागेल? मी म्हटलं ना, ज्या ज्या त्रुटी आहेत, हं, त्या त्रुटींवर मात करून हं, आपण जर पुढे जात गेलो, हं, तर निश्चित स्वरूपात सगळ्या गोष्टी या लवेबल राहतील. लिव्हेबल तर आज बी आहे, पण वाहतूक कोंडी, पाणी या सगळ्या गोष्टीमुळे एक सामान्य नागरिक वैतागतो आणि मग त्याला वाटतं, "अरे काय मग चला मग दुसरी 10 किलोमीटर पुढे जाऊ आपण राहायला." पण त्या गोष्टी जर वेळेवर सर्वांनी केल्या किंवा करून घेतल्या, हं, तर लिव्हेबल निश्चित स्वरूपात आहे. कारण पुण्यामध्ये एक कल्चर वेगळं आहे. हं, संपूर्ण भारतात जर आपण केला, तर जसं पुणे, मुंबई, नाशिक व महाराष्ट्रात आपण म्हणतो आणि राज्य लेव्हलला आपण दिल्ली, कलकत्ता किंवा हैदराबाद आणि हं, पुणे अशी सिटी जेव्हा करतो, तर पुण्यामध्ये एक वेगळं कल्चर आहे. एक सांस्कृतिक पुणं म्हणता येईल त्याला. सुसज्ज विद्वानांचं शहर म्हणता येईल. ज्येष्ठ नागरिकांचं फार मोठं आपल्याकडं आहे. आपलं भाग्य आहे ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडनं बरंच काही आपल्याला शिकता येतं. मी म्हणतो त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. 60 वर्ष झाला म्हणजे तो कामात नाही गेला असं नाहीये. पण 60 वर्षाचा अनुभव जो आहे, त्या अनुभवाच्या गाठी जर आपण
आपल्या समाजामध्ये संस्कार वर्ग घेतले, ज्या ज्या प्रत्येक भागामध्ये त्या ज्येष्ठांसाठी वेगळ्या वेगळ्या जर स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे लेक्चर्स ठेवले तर एक चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. आणि ते पुण्यात शक्य आहे, कारण पुण्यामध्ये लोक तसं बोलली बोलतात, आपले अनुभवही शेअर करतात. आणि त्यामुळे चांगला परिणाम समाजावर होईल असं मला वाटतं. आणि एकंदर वातावरण खूप चांगलं आहे पुण्याचं. पुण्याचं हवामान चांगलं आहे. पुण्यात आता तुम्ही दुसऱ्या मुंबईत गेला तर खूप गरम होतं, म्हणजे Humid लोकांना असतं सहन सगळं. होत नाही. किंवा दिल्ली मुंबई आपण पाहिलं असेल, इथं सगळ्या गोष्टी लिमिटेड पडतात. पाऊस लिमिटेड असतो, ऊन पारा लिमिटेड असतो, थंडी लिमिटेड असते. नाहीतर दिल्लीमध्ये तुम्ही गेला तर थंडीमध्ये कुडकुड्या राहतो. त्यामुळं असं तिन्ही ऋतू, चारी ऋतू जे आहे, या ऋतूंमध्ये राहण्याला एक मजा वेगळी असते पुण्याला. त्यामुळे पुण्यात जो मनुष्य राहतो, तो भारतात दुसरीकडे राहूच शकत नाही. मुंबईत तर बिलकुल राहू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे जरी काही अडचणी आल्या आणि आत्ता काही वाटल्या, ते मनुष्य निभावून नेतो. ठीक आहे, फ्युचरमध्ये सुधरेल. आणि निश्चित स्वरूपात पुढच्या काळामध्ये जे आपले नेते आहेत, जे महानगरपालिका, शासन, जिल्हा परिषद सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले तर निश्चितच लवेबल शहर आहे आपलं, हे मी नक्की सांगेन. पण बांधकाम क्षेत्र म्हणून किंवा एक प्रमुख घटक या सगळ्या प्रक्रियेतला आहे. तर तो काय स्वरूपाचा योगदान देणार का पॉझिटिव्ह? कारण बऱ्याचदा बघतो जसं मी म्हटलं, की केवळ टीकेचे धनी ते होतात. त्याचं कारण त्याला अनेक कारणं आहेत. आणि म्हणजे जसं आता मी आता पर्यावरणाची हानी म्हटलं, की त्याच्यात देखील मग बांधकाम व्यवसाय कशा पद्धतीने टेकड्या फोडतात, ते वृक्षतोड कशी करतात. तर ही उदाहरणं याच पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मी समर्थन बिलकुल करणार नाही. पण असे करणारे लोक फार कमी असतात. बरेचसे लोक असे बी आहे, की जे नियमाला धरून काम करतात. म्हणजे असे बी आहे. पण कसं आहे, जे लोक नियम तोडून काम करतात, काही बोटावर मोजणे इतके असतात. पण त्यांच्यामुळे संपूर्ण बांधकाम क्षेत्र बदनाम होतं, ते गोष्ट वाईट वाटतं. आणि जे लोक असं करतात त्यांना निश्चित स्वरूपात कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्याबद्दल मी त्यांचं बिलकुल समर्थन करणार नाही. आणि जे कोणी ऐकत असतील त्यांनी करू बी नाही पुढच्या काळात बरं. तरी. म्हणजे आम्ही आमच्याकडनं तर प्रयत्न त्या पद्धतीने करत असतो. शासन प्रशासनातला भ्रष्टाचार अलीकडच्या काळामध्ये हा एक खूप कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आता देखील आपण इथे बोलत असताना काही वेळापूर्वी एक आंदोलन, म्हणजे ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, तरुणाईचं आंदोलन होतं, जेएनजीचं आंदोलन होतं. आता नीट पेपर फुटीचा तो विषय होता. केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा हो. लागला. आता ते राष्ट्रीय पातळीवर आंदोलन झालं. पण इथे पदोपदी आपल्याला तो भ्रष्टाचार आणि तुमच्यासारख्या माणसांना तर तो तर म्हणजे काय म्हणता येईल, की तो तुमच्या कामाचाच भाग जणू काय, की हे स्वीकारावं लागतंय अशी परिस्थिती असेल. काय तुमचा खरोखर अनुभव आहे? कारण मध्ये एकदा बोलताना ठीक आहे, आता डी-एस-केचा विषय वेगळा आहे, पण त्यांनी जाहीरपणे बोलले होते, की एक फाईल किती टेबलवरनं जाते आणि किती खर्च येतो त्यांनी सांगितलं होतं. तर अजूनही तीच परिस्थिती आहे. परिस्थिती काय फार बदलली असं सांगणार नाही मी. आहे थोडाफार प्रमाणात. त्या सर्व प्रकृतीने जावंच लागतं प्रत्येकाला. एवढंच सांगेन मी. म्हणजे व्यावसायिक म्हटलं, म्हणजे बांधकाम व्यावसायिक व्यावसायिक किंवा म्हटलं तर ते गृहीत धरूनच चालायचं. आपला कन्सर्न कॉस्ट धरायची ती. म्हणजे एका अर्थाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी हां, अवस्था 100%. व्यावसायिकाची आहे. 100%. हे वास्तव नाकारता येत नाही. नाकारता येणार नाही. स्पष्ट बोलायचं तर नाकारता येणार नाही. आणि मग या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे शहराच्या एकूण अ, विकास आणि विस्तारावरती होतोय हे देखील नाकारता येणार नाही. येस. अगदी शेवटचा म्हणजे उत्तरार्धात आपण आहोत. एक दोन प्रश्न फक्त, की पुण्याच्या हितासाठी इथले राजकीय पक्ष, इथले लोकप्रतिनिधी किंवा जे काही नेते मंडळी आहेत, तर ते कितपत संवेदनशील आहेत असं तुम्हाला वाटतं? हा एक या प्रश्नाचा पहिला भाग. आणि दुसरं, इथले नागरिक ते देखील कितपत संवेदनशील आहेत? काही नेते निश्चित स्वरूपात आहे हं, संवेदनशील. हे त्यांना वाटतं आपण करावं. पण बाकी बरेचसे नेतेंना एवढं गांभीर्याने ते घेत नाही. एवढंच मी म्हणेल. म्हणजे काही लोक स्वतःसाठी काम करतात, काही जनतेसाठी काम करतात. जनतेसाठी काम करणाऱ्यांचं आम्हाला रिस्पेक्टच आहे, आदरच आहे. आणि पब्लिक चांगल्या कामाला नाही म्हणत नाही कधी बी. म्हणजे एन-जी-ओ आहे बऱ्याच पुण्यामध्ये, त्या चांगलं काम करत असतात. आमचाही प्रयत्न असतो. पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींची गरज आहे, हं. त्या दृष्टीने आम्ही आता मी माझं स्वतः जर म्हटलं तर पुण्यातले जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम आपले होतात, हो. जेव्हा माझ्याकडे लोक येतात तर मी त्यांना सांगतो, बाबा माझ्या लक्षात येतं की याच्यामध्ये कला आहे आणि हा पुढे जाऊ शकतो.
याला फायनान्शियल सपोर्ट आपण करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने मी गेली 7-8 वर्ष झाले पुण्यामध्ये बहुतेक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे असतील, जे वेगळे कला, साहित्य, संस्कृती यामधले, त्यांना आपण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातला हेतू हाच असतो, की बाबा तो कलाकार पुढे जावा, त्याची कला पुढे जावी आणि तो मोठा व्यक्ती व्हावा, हा आपला त्यामागचा भाग असतो. मला त्याबाबत म्हणजे खरं तर उत्सुकता अधिक आहे. खरं तर एखादा व्यावसायिक म्हटलं किंवा त्यात बांधकाम व्यावसायिक म्हटलं तर मी भला आणि माझा धंदा भला. हां, हे सगळं आणि त्यात परत तुम्ही अग्रवाल बरोबर. आणि पुण्यात. हो. तर हे सगळे उपद्व्याप तुम्हाला का करावेसे म्हणजे मला नेहमी किंवा अरुण अशी ती कुठली म्हणजे मला या- अरुण नेहमी काय वाटायचं, की बरेच लोक आपलं ध्येय फक्त व्यापार करून पैसा कमवणं हा ठेवतात. पण माझा बालपणापासून स्वभाव असा होता, की माझ्याकडे ₹1 असला तर चारणा समाजाचा आहे. माझ्याकडे काही नसलं मी जेव्हा खिशात हात घालायचो 5ची नोट, 10ची नोट मिळाली, तरी मी माझ्याकडे कोणी मागायला तर देऊन टाकायची. हा माझा बालपणापासून स्वभाव आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं, की आपण फक्त बिझनेस म्हणून आपलं नाव होता कामा नये. आपल्याबद्दल लोकांना एक रिस्पेक्ट वाटला पाहिजे, आदर वाटला पाहिजे आणि आपण समाजात देणं लागतो. समाजाने मला एवढं काही दिलं, तर आता माझी पाळी आहे समाजात हं, देण्याची. आणि त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासनं हं, जे काही मला शक्य आहे, मग शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, हं, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, म्हणजे असं राजकारण सोडून हो, बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये माझा वावर असतो. मी जातो. मग जे मला शक्य आहे, हं, ते करून मला आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टीचा मी आनंद घेतो. आयुष्यात शेवटी काय असतं, किती तुम्ही पैसे हं, कमवा किंवा कितीही कष्ट करा, काय करा, शेवटी तुमच्या आयुष्यात जर आनंद नसला, मनाला समाधान नाही वाटलं, तर मग ते जीवन काय असं म्हणजे असं वाटतं नकोसं वाटतं. पण मला आज रोज कोणी कोणी मला भेटतो. म्हणजे एकही दिवस असं जात नाही ज्या दिवशी मी कोणाला मदत करत नाही. काही-काही एका दिवसात 10-10 जण येतात. बरं. 1-2 एखादा नाही आला तर मला चुकल्यासारखं वाटतं. आणि फुलं फुलाची पाकळी मी असं म्हणत नाही फार हं, मोठं मी दानधर्म करतो. पण चांगल्या गोष्टींना हे द्यावं असं मला नेहमी वाटतं आणि सर्व क्षेत्रात काम करावं. असं बिझनेस आहे का बिझनेसच करावं आणि तिथंच नाव मोठं व्हावं, हं. असं कधीच मला वाटलं नाही आणि मी तसं कधी केलं नाही. म्हणून तुम्ही आता म्हणजे एका शिक्षण संस्थेची देखील जबाबदारी, खडकी शिक्षण हो, संस्थेची जबाबदारी तुमच्याकडे आहे. हो. तुम्ही कॉस्मॉस सहकारी बँकेचे देखील चेअरमन राहिलेले आहात. येस. आता तुम्ही पुणे फेस्टिव्हलचे तुम्ही साहित्य परिषदेमध्ये देखील आम्हाला दिसता. तर हो. हा सगळा तुमच्या स्वभावाचा भाग. पण हे सांगत असताना तुम्ही की राजकारण सोडून ते म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड जे तुम्ही राजकारण टाकलंय, तर ते काय नेमकं कारण आहे? नाही ते आपल्या रक्तात नाही, पिंडात नाहीये ते. म्हणजे त्या त्या राजकारणात जायचं नाही असं ठरवलंय. आत्तापर्यंत तरी ते परमेश्वराने केले. कारण मी लहान असताना मला वाटायचं मी राजकारणात जावं. बरं. म्हणजे 1975 ते 78 ची गोष्ट आहे. हं. पण त्यावेळेला मग 78 साली मी ठरवलं, की आपण राजकारणात नाही जायचं. काही गोष्टी माझ्या नजरेत आल्या आणि मग म्हटलं आपल्याला ते शक्य नाहीये करणं आणि आपण नाही जायचं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तसं घेतलं नाही. पण एक आहे अरुण, मी जे ठरवलं, हं. ते मला परमेश्वराने दिलं. बरं. मला वाटतं ते राजकारणापेक्षा फार मोठं आहे. मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचा मी अध्यक्ष झालो. हो. ज्या बँकेत मी खातं उघडलं, हं. त्या बँकेचा मी चेअरमन झालो. हो. ज्या फेस्टिव्हलमध्ये मी काम केलं, तिथं अध्यक्ष झालो. ज्या आई-वडिलांनी जन्मलं, त्यांच्या नावाने मी 1-2 शाळा, कॉलेज काढू हो. शकलो. हे सगळं मी जे ठरवलं होतं, हे कधी ठरवलं होतं, जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. हं, हं. म्हणजे फायनान्शियली अत्यंत वीक असताना पण मी मोठी स्वप्न पाहिली. पण खरं सांगतो मी, जे मी स्वप्न पाहिली ती परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि ती पूर्ण झाली. त्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला. आणि कदाचित असंही असं म्हणजे जसं तुम्ही म्हटलात, की बाबा राजकारण हे माझ्या रक्तात नाही, पिंडात नाही. हं. कदाचित नशिबात असू शकतं. कारण अनेक लोकांच्या ते नशिबात अचानकपणे येते याची अनेक उदाहरणं काय आपल्याला म्हणते? ते माहिती माहिती आहेत. आहे. असो पण तुम्ही खूप छान गप्पा आमच्याशी आज या येस. निमित्ताने मारल्यात. महत्त्वाचं म्हणजे स्पष्टपणे बोलले. हो. म्हणजे जेवढं स्पष्ट बोलायला पाहिजे तेवढंच स्पष्ट बोलले. मर्यादा राखूनच स्पष्ट बोलले. पण खूप छान वाटलं आपण आमच्या मलाही खूप स्टुडिओमध्ये आनंद आलात. वाटला. टॉप न्यूजला त्यांच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. तुमच्या चॅनललाही शुभेच्छा. फार कमी वेळात तुम्ही मोठी प्रगती करताय. खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही केलं आणि लोकांना खूप अ, त्यांना ज्या मनात ज्या बातम्या आहेत, त्या हां. तुम्ही देताय. हे फार महत्त्वाचं आणि विषय महत्त्वाचे घेऊन तुम्ही करताय. त्यामुळे लोकांचे ज्ञान वाढेल आणि तुमच्या चॅनलवर प्रेम वाढेल. अशी मी शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. थँक
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.